अधिकारी प्रवीण आपल्या समोर होय. आमच्या समोर प्रतिकार करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचं नामविधान अंगराज करण्यांचा पुत्र ऋष्वकेतू, जो भालवीर म्हणून पांडव कटकात ज्या अश्वाच्या रक्षणासाठी तत्पर आहे. सम्राट ज्येष्ठांतर्फे आज्ञा मिळाली की त्या अश्वाचं बंधन माहिष्मतीच्या राजकर्त्यांनी केलंय आणि म्हणून अश्वाच्या मुक्ततेसाठी आज ऋष्वकेतू इथपर्यंत उभा आहे. हे ऋष्यकेतू ज्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आपली पावलं वळली त्या अश्वाची मुक्तता होणे नाही. पण या प्रवीणानं तो अश्वबंधन केलाय. तो या प्रवीणाची वीरश्री जागृत झालीच म्हणून तो अश्वाच्या मुक्ततेसाठी जर आपण आपले काळ प्रतिकार करण्यासाठी प्रवीण आपल्या समोर होय. हृदय सम्राट, तुम्ही अश्वाच्या मस्तकावरील पत्रिका वाचून त्याचा भावार्थ जाणून अश्वबंधन केलात. प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतोय. धन्यवाद देतोय आपल्या वीरश्रीला. कारण एका वीराची जेव्हा वीरश्री जागृत होते त्यावेळी अश्वबंधन घडत चाललंय आणि म्हणूनच ज्यावरती अश्वबंधन आपण केलात अगदी त्याच सारखी अश्वाची मुक्तता कशी करावी पांडव कटकातील वीर म्हणून आम्हाला पूर्ण ध्यात आहे. म्हणून प्रथमतः समजावणी करतोय की जो पांडवांनी यज्ञ कर्म धारण केलाय, जो अश्वमेध आरंभिलाय, त्या धर्म कार्यात आपण सहाय्य करावं आणि पांडवांशी संलग्न व्हावं. जर आपले नम्रतेचे शब्द असले असते तर निश्चितच तुमच्या धर्म कार्याला आम्ही सहकार्य दर्शवले असते. नव्हे तर तुमच्या धर्म कार्याला आम्ही साथ दिली असती. पण ऋष्यकेतू सांप्रत विराजविला किमचण्याचं कर्तव्य आज तुमच्या कर्मी खेळलं जातोय आणि त्या योगी करून माझी विराजविली किमचली गेली आणि माहिष्मती नगर हे कुणाचं आतापर्यंत मांडीत्व स्वीकारलं नाही आणि ह्याच्या इतकं स्वीकारणार नाही. याच उद्देशाने मी इथपर्यंत आलोय. नाना प्रकारचे प्रयत्न केला असता तरी अश्वाची मुक्तता होणे नाही. पण ती कोणत्या प्रकारे होत नाही पूर्णतः ऋष्यकेतूला माहित आहे. ज्यावरती पांडवांनी यज्ञ आरंभ केलाय अगदी त्यासाठी तो यज्ञ नव्हे तर त्या यज्ञासाठी सोडलेला तो मारू पूर्ण 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष ज्यावेळी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच वेळी अश्वमेध पूर्ण होईल. मग तो अश्वमेध पूर्णत्वासाठी जो पांडवांनी महावीरावरती जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे अगदी त्याच जबाबदारीसाठी त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी हा तुमच्या समोर आहे. पण पांडवांनी जो यज्ञ आरंभिला तो कशासाठी? एकाच कारणास्तव गोत्रहत्या घडली गेली आणि त्याच बाबाचं क्षालन म्हणून हा अश्वमेध आरंभिला गेला. मग गोत्रहत्या जर तुमच्या हातून घडली असेल आणि तिच्या शालनासाठी जर का अश्वमेध घेतले असेल तर गोत्रहत्येच्या शालनासाठी अन्य सुद्धा मार्ग आहेत. या विश्वाच्या ठिकाणी काशी यात्रेद्वारे सुद्धा गोत्रहत्येचं शालन केलं जाऊ शकतं. मग हा अश्वमेध यज्ञ का म्हणून निवडला? एकाच कारणास्तव कारण सत्ययुगात तप श्रेष्ठ होतं, कृतयुगात ध्यान श्रेष्ठ होतं आणि या द्वापार युगात यज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणून ज्येष्ठांच्या आशीर्वादानं त्यांच्या आज्ञेनं पांडवांनी आज अश्वमेध यज्ञ या आरंभिला. द्वापार युगाच्या ठिकाणी असणारा यज्ञ श्रेष्ठ याला आम्ही नकार दर्शवत नाही. पण अनेक यज्ञ कर्म सुद्धा करून या विश्वात पापशालन होऊ शकतं. या पापशालनासाठी प्रायश्चित्त विधी घेऊन सुद्धा या पापातून तुम्ही मुक्तता होऊ शकता. पण तुम्हाला चढलेला राजअहंकार म्हणून तुम्ही हा अश्वमेध आरंभिला. तो तुमच्यामध्ये असेल पण सम्राट पांडवांची इच्छा कोणती असेल तर संपूर्ण ही पृथ्वी एक छताखाली यावी. संपूर्ण विश्वात सुख शांती समाधान नांदावं. जे पांडवांच्या बाबतीत घडलं ते इतरत्र कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून व्यास महाराजांच्या मार्गदर्शनानं नव्हे तर भव्य महामुनींच्या
आम्ही अधर्म केला असं तुम्हाला वाटतं की काय? आम्ही असं म्हणालो आणि तुम्हाला असं वाटत असेल आम्ही तुम्ही अधर्म केला असं म्हणालोच नाही. संप्रत एका वीराची विरस्ती ज्यावेळी जागृत होते त्याच वेळी असं कृत्य त्याच्याकडून घडलं जातं. मग त्या वीरांना आम्ही जीवत्याचा प्रयत्न केला असं तुमचं मत आहे. पण संप्रत पाहता आम्ही पांडवांनी जो अश्वमेध आरंभिला आहे तो सर्वांना एकत्र ठेवून द्यावं यासाठी आरंभिला आहे. म्हणून आम्ही तुम्ही केलेली कृती अधर्म्य आहे असं म्हणणार नाही. आणि जर आम्ही कृती केलेली योग्य असेल तर मायभूमीच्या रक्षणासाठी आतापर्यंत आम्ही सुसज्ज आहोत आणि त्या भूमीचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य होय. आणि या विश्वाच्या ठाई म्हणा तुम्ही धर्मकार्य आरंभिला. या धर्मकार्याची सुरुवात तुमच्या हातून घडली. पण ज्यावेळी पहाडी वनाच्या ठिकाणी तुमचा तो शामकर्ण वारू गेला आणि तो शामकर्ण वारू ज्यावेळी तिथं असणाऱ्या गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि गणेशासमोर येतात तो शामकर्ण वारू गणपती स्वरूप झाला होता. हे विघ्न तुमच्या धर्मकार्यात कसं का आलं? म्हणजे याला तुम्ही अधर्म म्हणता? याला अधर्म म्हणत नाहीये. जर तुमचं धर्मकार्य होतं तर या धर्मकार्यात या विश्वाच्या ठिकाणी गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर तो अश्व गणेश स्वरूप झाला. मग हा अडथळा गणेशाच्या विरुद्ध तुमच्या अश्वमेधात का आला? यालाही कारण कोणतं? कारण ज्येष्ठांकडे आम्हाला समजलं ज्यावेळी अश्वत्थ गणपती स्वरूप झाला तिथं स्थिर झाला त्याची गती मंदावली गेली. त्या अर्थी ज्यावेळी पांडवांनी यज्ञ आरंभिला त्यावेळी या विश्वाच्याला सर्वात प्रथम पूजेचा मान दिला गेला तो म्हणजे गणपती गजानन. त्याचा कुठंतरी पांडवांना म्हणजे आम्हा ज्येष्ठांना कुठंतरी विसर पडला त्यामुळे ते विघ्न यज्ञात आलं. पण तदनंतर घडलं ते काय? तिथं एक वृद्ध स्त्री होती. तिच्या मार्गदर्शनानुसार गणपती मंदिराच्या शेजारीत असणारं हिंगळा मातेचं मंदिर आणि त्या वृद्ध स्त्रीनं आम्हा बालवीरांना नव्हे तर पांडवीरांना कथन केलं की त्या हिंगळा मातेला तुम्ही प्रसन्न करून घ्या तुमचा अश्व पुन्हा गतिमान होईल. अगदी त्याचप्रमाणे आम्ही साऱ्या पांडवांनी त्या हिंगळा मातेची आराधना केली नव्हे तर तिला प्रसन्न करून घेतलं. शेवटी त्या मातेच्या मुखाटे शब्द निघाले की या अश्वाला बंधन कशामुळे झालं असेल तर आज विनायकाची प्रार्थना तुम्ही केला नाही. गणपती गजाननाला प्रथमता तुम्ही मान दिला नाही म्हणून तुमच्या यज्ञात हा अडथळा आहे. नव्हे तर तो अडथळा दूर करायचा असेल तर गणेशाची आराधना करा त्याची भक्ती करा त्याला प्रसन्न करून घ्या तदनंतर तुमचा अश्व पुन्हा गतिमान होईल. अगदी त्या हिंगळा मातेच्या मार्गदर्शनानं पांडवांनी आज विनायकाची भक्ती केली त्या विनायकाला प्रसन्न करून घेतला आणि शेवटी देवाच्या आशीर्वादानं अश्व पुन्हा गतिमान झाला. मग हे जर का तुमचं धर्मकार्य होतं कोणत्याही कार्याच्या आरंभी गणेश पूजन हे महत्वाचं होय मग याचा विसर तुम्हाला कसा काय पडला? व्यक्तिनित्य प्रवृत्ती माणसाकडून चूक होऊ शकते. जर तुम्ही असं म्हणत असाल तर पांडवांनी हे अधर्म कृत्य केलं तर पांडवांना अश्वमेध यज्ञ आरंभिण्यास मार्गदर्शन करणारे व्यास म्हणतो ते चुकीचे. या व्यासांना मी चुकीचं ठरवत नाहीये. या विश्वाच्या ठिकाणी जो यज्ञकर्म आरंभिला या यज्ञकर्मात सर्वप्रथम गणेशाचं पूजन करूनच या
आता शाळेत होणार तरी कसं? कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला प्रत्येकाने प्रायश्चित्त विधी पूर्ण करायचा असतो. मग जिथे तुम्ही गणेश पूजनात विसरला तिथं प्रायश्चित्त विधी कसा काय घेतला? ज्यावरती गणेशाला मी प्रसन्न करून घेतला. आता इंद्र माता म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायला नकोय, कारण साक्षात पार्वतीचं रूप होतं ते. त्या आदिमाईच्या रूपानं पांडवांना मार्गदर्शन केलं. नव्हे तर गणपती विनायकाला तिने सुद्धा प्रार्थना केली की पांडवांच्या हातून कुठेतरी चूक घडली असेल त्यांना क्षमा कर, आणि त्याच क्षमेपोटी मातेच्या आज्ञेपायी विनायका आमच्यावर प्रसन्न झाले आणि शेवटी अश्वमेध पुन्हा आरंभला गेला. अश्वमेध पुन्हा आरंभला गेला. तो अश्व तुमचा माणूस सोडलेला होता. चैत्र पौर्णिमे दिवशी जिथं तुम्ही गणेश पूजन करायला विसरलात, मग तिथं तुम्ही प्रायश्चित्त विधी कसा काय घेतला? तर प्रायश्चित्त विधी तुम्ही घेऊ शकला नाही तर या विश्वाच्या ठिकाणी एक जी काय हत्या करताय त्याचं प्रायश्चित्त होणार तरी कसं? या अर्थी तुम्ही दोषीला रक्तातला रक्तारच पुसण्यासाठी निघाला. याचा विचार तुम्ही करू नका. ज्यावरती गणपतीच्या आशीर्वादाने अश्व पुन्हा गतिमान झाला, त्यामुळे तुमच्या राज्यापर्यंत आला. अर्थात तिथून झालेला अश्व गतिमान झाला तो झाला. त्यामुळे यज्ञ कुठेही खंडित झाला नाही. यज्ञ पूर्णतः चालूच आहे. आता संप्रत बंधुमान तुम्ही केला, मग तिथून कशी मुक्तता करावी तेव्हा आनंद असणार. या विश्व गणपतीचा कोप तुमच्यावर झाला आणि पहिलं विघ्न त्या देवाने तुमच्यावर आणलं आणि त्याची जाणीव करून तुम्हाला दिली होती. ती पार्वती माता होती. ती हिंगुळा म्हणजे पार्वती माता. शिवशंकर ज्यावेळी पार्वती माता तिथं आली, शिवशंकर ज्यावेळी रावणाच्या भीतीनं भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले आणि त्या अरण्यात राहू लागले, त्यावेळी शिवशंकरांना शोधण्यासाठी पार्वती माता हिंगुळ स्वरूपाने तिथं वावरत होती आणि ते हिंगुळा देवीला तुम्ही प्रसन्न केला, त्या देवीची आराधना केला, म्हणून तुम्हाला कळलं या गणपतीचा बोध झाला आहे. आणि तदनंतर तुम्ही गणेशाचं पूजन केला, त्याची मनधारणी केला आणि तुमचा अश्व पुनश्चगतिमान केला होता. पण त्याची गती सुद्धा मंदावली होती, कारण गणेशाच्या मनाचं समाधान झालेलं होतं. आणि या विश्वात जो प्रथम पूजनीय त्याला जर का तुम्ही विसरला तर मग हे धर्म कार्य म्हणून का म्हणून बोलता? ज्यावरती अश्व पुन्हा गतिमान होऊन तुमच्या राज्यात आला, ज्या आद्य विनायकाला समजलं पांडवांकडून चूक झाली, ज्याचा अग्रपूजेचा मान पांडवांनी त्याला दिला नाही, त्यामुळे तो क्रोधिष्ठ होऊन कोपिष्ठ होऊन अश्व गतिमान गती त्याची मंदावली गेली. त्यावरती पांडवांनी प्रार्थना करून पुन्हा एकदा त्या विनायकाला प्रसन्न करून घेतला. अर्थात अश्वाचा गतिमान झालेला आहे. त्यामुळे देवानं काय केलं? देवा पांडवांनी चुकी केली, देवानं त्यांना क्षमा सुद्धा केली, म्हणून अश्व पुन्हा गतिमान झालाय. आता विचार फक्त तुमचा करा. आमचा विचार आम्ही निश्चितच करणार आहोत, त्याची काळजी तुम्ही करू नका. जिथं धर्म कार्याची सुरुवात चुकीच्या मार्गाने झाली आहे तिथे धर्म कार्य मी म्हणणार नाहीये. तुम्ही त्याचा दोष कोणाच्याही मागे द्या, पण आम्ही देत नाही आहोत. पण जिथं तुम्ही चुकला या विश्वात कोणत्याही विधीच्या सुरुवातीला प्रायश्चित्त विधी हा महत्वाचाच होय, कारण हा सर्वसामान्य यज्ञ नव्हे. मग या यज्ञाला घेणं ते अनिवार्य होतं. जिथं गणेश पूजन चुकलं तिथं तुम्ही सुद्धा चुकला आणि म्हणूनच अशा प्रकारचे अडथळे तुमच्या आश्रमाला घेणारच येणार. आणि ते कोणत्या प्रकारे पूर्ण अडथळे दूर करावे? देवाच्या आशीर्वादाने त्याच्या आज्ञेने पांडवांना पूर्णता मिळत आहे. आतापर्यंत काही प्रसंग पांडवांच्या जीवनात आले ते असेच प्रसंग देवाच्या आशीर्वादाने दूर करण्यात आले. संप्रत आज जो प्रसंग उभा आहे त्या प्रसंगाची सुसंग होऊन देवाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा अश्वाला आम्ही गतिमान करू. या विश्वाच्या ठिकाणी ज्या सर्पांना दूध पाजलं जातं हे तुमच्यामुळे सुरू झालं ना? अनंत देशाच्या ठिकाणी घडलेला प्रबंध तुम्ही जाणतात आणि तो प्रबंध म्हणजे कोणता असेल तर तुम्हाला आठवणी करून देतोय. या अनंत देशात औचित्य सरोवर होतं. ती बरोबर बोलतोय ना? कारण गुप्तहेरांकडून कळलेली वार्ता आहे, कारण अनुभवलेली तुम्ही आहे म्हणून तुम्हाला विचारतो. नाहीतर मी सांगितलेले तुम्ही सगळ्यात दुसरं नाही, चिंता करू नका. जे सत्य आहे ते सत्यच आहे. म्हणजे सत्य. म्हणून प्रथमतः गणपती गजाननाच्या बाबतीत घडलेली चूक आम्ही मान्य केली. मान्य केलीस ना? हो. शाबास. जर तू मान्य केली आहे म्हणून तुला सांगतोय त्या औचित्य सरोवरात तुमचा अश्व ज्यावेळी पाणी पिण्यासाठी गेला तो अश्व त्या औचित्य सरोवरात नाहीसा झाला.
मग तो नाहीसा झाला होता त्यावेळी तुम्ही काय केला? काय केलं? गोपाळ कृष्णाचा धावा केला, देवाला तिथपर्यंत बोलविलं. पण त्यावेळी तुम्ही ते सरोवर पूर्णपणे न्याहाळलात. तुम्हाला अश्व कुठे दिसायला नाही, फक्त दिसत होते ते भले बलाढ्य दगड, आणि ते दगड तुम्ही शोधत राहिला, पण अश्व तुमच्या हाती आला नाही. त्यावेळी तो अश्व तुम्ही शोधत होता ना, त्यावेळी गोपाळ कृष्ण तिथं अवतीर्ण झाला आणि देवाने तुम्हाला सांगितलं की हे का घडलं. आणि त्यावेळी अगस्त्य मुनी सुद्धा तिथे आलेले ना, तुमच्या यज्ञात ते सहभागी झाले ना. बोला हो. नको हो की नाही ते सांगा. बोला. तुमच्या यज्ञात अगस्त्य ऋषी त्यावेळी तिथे आले आणि ज्या अगस्त्य महंतांनी तो सरोवर स्वतः प्राशन केला आणि ते पाणी पूर्णपणे आटविलं, आणि त्याच वेळी तिथं तुम्हाला दोन दगड, अर्थात ते दगड स्वरूपानं असणारे दोन राक्षस दिसले, आणि ते राक्षस तुमच्या दृष्टिकोशात पडतात. त्यांना मारण्यासाठी तुम्ही तत्पर झालात. त्या राक्षसांपाशी तुमचा अश्व होता आणि तो अश्व मिळविण्यासाठी तुम्ही त्या पार्थानं त्या दोन राक्षसांवर स्वतःचा धनुष्यातील बाण सोडतात. दोन्ही मृत्युमुखी पडले आणि तदनंतर मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्याचं रक्तप्राशन करण्यासाठी तिथं सर्पदार आली आणि त्या सर्पदातीनं ते रक्तप्राशन करतात. त्यांची क्रूर बुद्धिमत्ता झाली. ते पांडव सैन्याला दंश करू लागले होते. त्यावेळी तुमच्या मुखातील शब्द होते की देवा, यातून तूच आम्हाला वाचव. मग ते देवाला कसं वाचविलं तुम्ही जाणताय ना. आता तुम्हीच म्हणाला दूध प्राशन पांडवांनी सुरू केलं. त्यांना वाचविलं कसं ते तुम्ही जाणताय ना. हेच सांगतोय. दूध प्राशन केलं असं मी म्हणत नाहीये. तुम्ही दूध त्यांना पाजायला कुठून गेला? तुम्ही त्यांना दूध पाजलेलं नव्हतं. तर त्यावेळी तिथं ते क्रूर बुद्धीनं समस्त पांडवांना दंश करू लागले आणि हा आकार थांबवा म्हणून गोपाळ कृष्णाच्या मुखातील शब्द. त्यावेळी काय बोलले? देवा, आमची क्रूर बुद्धिमत्ता झाली, आम्ही थांबू शकत नाहीये, तू आम्हाला काहीतरी वर दे तरच आम्ही थांबू. त्यावेळी देवानं सांगितलं तुम्ही रक्तप्राशन केला म्हणून तुमची क्रूर बुद्धिमत्ता झाली, म्हणून याच्या पुढं मनुष्य जात तुम्हाला दूध पाजे आणि ते दूध तुम्ही ग्रहण करावं. नव्हे तर या क्षेत्राला आजपासून सर्प शयन म्हणून ओळखलं गेलं. ते तुम्ही जाणताय ना. अशा सुरुवाती तुम्ही करता. ज्या अर्थी आम्हा पांडवांवर संकट उद्भवली, देवाच्या आशीर्वादानं आम्ही ती संकट दूर केली. सांप्रत अश्वमेध चालू आहे, तो अश्वमेधाचं अशी संकट आहे. मग त्या संकटावर मात करून अश्व पुन्हा गतिमान झाला, हे तुमच्या ध्यानी आलं नाही. अश्व गतिमान झाला, पण त्याच्या मुक्ततेसाठी तिथं देवाला अवतीर्ण व्हावं लागलं. आणि ते दगड कसे झाले होते हे सुद्धा तुम्हाला देवाने सांगितलं. ज्यावेळी बृहस्पती महंत तो सरोवरात ते राक्षस होते ना, ते जो त्या सरोवरातलं पाणी प्राशन करे त्याला मारण्यासाठी तत्पर होत होते. आणि एक वृत्त ज्यावेळी बृहस्पतींना कळलं त्यावेळी ते त्या सरोवरापर्यंत गेले आणि त्या सरोवरात त्यांनी अवलोकन केलं आणि समुद्र देवतेला आज्ञा करून तो सरोवर खारट बनविला. आणि खारट बनविल्याच्या नंतर हे दानव बाहेर येऊ शकतात, पण जोपर्यंत जलाशय पाणी आटत नाही तोपर्यंत ते बाहेर येणार नाही होते. म्हणून त्यांना दगड बनविलं आणि या विश्वात त्यांना दगड बनवून ठेवलं गेलं. हे या विश्वाच्या ठिकाणी कृत्य घडलं. तो सरोवर आटला गेला आणि त्याच्या योगे करून आज अशी तुमच्या मार्गात अडथळे येतात. याचा विचार करा. तुम्ही कुठेतरी चुकतात याचं अवलोकन करा. ज्या अर्थी तुम्ही म्हणतात आमच्या मार्गात अडथळे येतात, अडथळे दूर झाले. अडथळे जरी दूर झाले, ज्या अर्थी ते अडथळे दूर झाले, मग याच्या पुढे येणारी संकट असू दे, अडथळे असू दे, नंतर अन्य काही असू दे, कोणत्या प्रकारे दूर करावी देवांच्या पाठीशी आहे. त्याचं मार्गदर्शन व्हावं लागलं नाही. मग त्याच्या मार्गदर्शनानं त्या अश्वाची मुक्तता आम्ही निश्चितच करू. पांडव ज्ञानाला चढलाय तो राजसंकार, आणि तो राजसंकार तुझ्या सुद्धा चेहऱ्यावर दिसून येतोय. या विश्वाच्या ठिकाणी तुम्हा चढलेला राजसंकार फोडण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. अजूनही विसरू नका. कुठेतरी मनात दया भावना निर्माण करा. हे पांडव हो, या विश्वाच्या ठिकाणी 18
दिवसाच्या महाभारत युद्धात 18 औषधी सैन्य मारलं गेलं, नंतर 7 औषधी सुद्धा सैन्य मारलं गेलं. एवढा रक्तपात झाला तरी तुमच्या मनाला अजून का पाझर फुटला नाही. याची चिंता तुम्ही करू नका, कारण गोत्रांत्य घडली गेली म्हणूनच अश्वमेध चालू आहे. ज्यावेळी त्यावेळी घडलेली कृती, त्या कृतीला फक्त सत्यासाठी ते घडलं गेलं. अर्थात बंधूला बंधू न म्हणता देवाच्या आदेशानं पालकांनी सुद्धा शस्त्र समोर धरलं, कारण समोर आपला वैरी समजून त्यावेळी ते युद्ध घडलं गेलं. अर्थात देवाच्या आज्ञेनं घडलेलं युद्ध. आता धर्माच्या गोष्टी करू नका, कारण धर्म काय हे दिव्य दृष्टीने त्या रणांगणात पाहिलं गेलं. संप्रम फक्त गोत्रांत्य घडली गेली, असंख्य वीरयोद्धे मारले गेले, म्हणून त्या पापाचं चालन व्हावं म्हणून अश्वमेध चालू आहे. फक्त बंधूला मारलं नव्हे तर एका बापानं पुत्राला सुद्धा मारलेला आहे. या गुरुच्या रणमैदानावर एवढा रणसंग्राम घडला कशासाठी? तर एका राज्याच्या साठी, एका भूमीसाठी भाऊ भाऊ भांडावे हा आदर्श तुम्ही जगासमोर घालून दिला की काय? पांडवांनी आदर्श घालून दिला. भाऊ म्हणजे तुम्हाला फक्त महाभारतीय युद्धाचं ज्ञात आहे. त्याच्यापूर्वी घडलेला प्रमाण कदाचित तुम्हाला ज्ञात नसेल. मी तरी सांगू शकत नाही, कारण युद्धाच्या वेळी मी केवढा होतो तुम्हाला ज्ञात असेल. निश्चितच. मग सांप्रत ज्यावेळी ती कृती घडली गेली तदनंतर महाभारतीय युद्ध घडलं गेलं. मग जर त्या कृतीला प्रत्युत्तर पांडवांनी कृतीतून दिलं असेल, काय चुकलं त्यांचं? तर या विश्वाच्या ठिकाणी जो रणसंग्राम घडला त्यातील एकच बालक जन्माला राहिला, म्हणजे तू ऋष्यकेतू होय. एकच नवजात शिशु या विश्वाच्या ठिकाणी या युद्धात सहभागी झालेल्या वीरांपैकी एकच तू होय, कारण या विश्वाच्या ठिकाणी तुझं रक्षण केलं गेलं. पण अरे आठवा ज्या गोपाल कृष्णाचा तुम्ही धर्मधर्म म्हणून संबोधता, अरे त्याच गोपाल कृष्णानं त्या गदाधराचा पुत्र, अरे तो बबरू, अरे त्याला मारण्यासाठी कारणीभूत तो गोपाल कृष्ण ठरला. आणि तो कसा असेल याची गोष्ट तर तुम्हाला ज्ञात आहे, कारण देवाचे ते शब्द होते की जो कोणी प्रथमतः त्या दीपस्तंभाजवळ येईल त्याच्यावर गदाधरानं प्रहार करावा, तो आपला शत्रू समजावा. आता नाविलाजास्तव ज्यावेळी त्याचा पुत्र तिथं आला, देवाची आज्ञा होती तसा मिळणारा शत्रू आहे. मग त्या गदाधरानं आपल्याच पुत्राचा वध केला, त्याचा शेवट केला गेला. काय चुकलं त्याचं? त्याला पाठविलं कोणी होतं? गोपाल कृष्णानं. कारण त्याने काय सांगितलं होतं? महाभारत युद्धात मी सहभागी होणार, पण त्याची शक्ती क्षीण होता येईल, त्याच्या बाजूने तुम्ही राहणारे त्याचे शब्द होते ना. मग तुम्हाला जिंकण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून त्या गोपाल कृष्णानं अरे त्या बालकाचा वध करण्यासाठी हा तो देवदत्त ठरला. आणि त्या देवाला सांगितलं रणभूमीवर युद्धासाठी आम्हाला जायचंय, प्रातःकाळी युद्धासाठी जाता असताना घाई होऊ शकते, म्हणून या रणस्तंभाची जी काही पूजा विधी आहे ते लागणारं साहित्य तू आता नेऊन ठेव, या अंधारात नेऊन ठेव, आणि ज्यावेळी सुरुवात होईल ते आम्ही पूजा करू. आणि त्या अगोदर तिथं भीमाला नियुक्त केलं होतं, हे सुद्धा गोपाल कृष्णानं ना. मग त्या एका बापाच्या हातून त्याच्या पुत्राचा हात कडविणारा देव धर्माने कसा वागला? मग याचाच विचार तुमच्या लक्षात यायला हवा होता. ज्यावरती फक्त देवाच्या आज्ञेने एका बापानं पुत्राचा वध केला, तिथं समोर असणाऱ्या वैरी शत्रू समजून स्वतःच्या विजयासाठी नव्हे तर आता चाललेल्या अश्वमेधासाठी पांडव काय करू शकतात? काही बापाच्या हातून पुत्राचा घात झाला म्हणून पश्चातापात बापाने मस्तकी मारलाच ना. पुत्र वधाच्या मस्तकी गदाधरांच्या बाबतीत असं घडलं नाही, तर कैक पांडवांच्या बाबतीत तेच घडलं. फक्त श्रीपाद बबरूच मारला गेला नाही, तर वीर अभिमन्यू रणंगणात मारला गेला. तो सुद्धा एका बापाचाच पुत्र होता. मी मान्य करतो. तर महावीर बर्बरिक सुद्धा मारला गेला. युद्धामध्ये तो सुद्धा एका बापाचा पुत्रच होता. पण निश्चितच मी नाही म्हणत नाहीये, पण एका बापाच्या हातून त्याच्या पुत्राचा हात करणं योग्य नव्हतं. त्या बबरूला मारण्यासाठी गोपाल कृष्णाला त्याला सांगितलं, अरे त्याची इच्छा होती हे महाभारत युद्ध बघण्याची, आणि म्हणूनच मरताना सुद्धा त्यानं इच्छा प्रकट केली, माझं जीवन काही घटकेंचं राहिलंय पण मला मरायचं नाही, जगण्याची इच्छा होती त्यांच्या. आणि म्हणूनच भीम दाही दिशा रडू लागला. आणि त्याची पत्नी पद्मावती सुद्धा अरे आपल्या पुत्रासाठी कैवाळली. त्यावेळी सुद्धा तुमच्या पांडवांच्या
नाही, काळजासारखं घट्ट मन तुम्ही केला. अरे पाचण्यासारखं केला. कशासाठी? एका राज्याच्या हव्यासापोटी. अरे ते माता पिता रडत होते आणि त्या विश्वाच्या त्याची इच्छा होती की आपण हे महाभारत युद्ध बघावं, पण ते युद्ध आता बघणं शक्य नाही. म्हणून केलं, अरे तू ते गोपाल कृष्णादेवर टाहो फोडीला तेव्हा काहीतरी कर. कदाचित मी गोपाल कृष्णासमोर नतमस्तक झाला तेव्हा माझ्या पुत्राची अखेरची इच्छा पूर्ण कर. आणि सहानुभूती दाखवण्यासाठी त्या गोपाल कृष्णानं आपट्याच्या वृक्षावर त्याला विराजमान केलं आणि 18 दिवसाचं महाभारत युद्ध बिचारा तळमळत तळमळत बघत राहिला. तेव्हा तुमच्या मनाला पाझर फुटला नाही. तेच तर म्हणतोय. तेच म्हणा, आता तुम्ही तेच ज्या अर्थी देवाच्या आज्ञेनं गदाधरानं ते कृत्य केलं, आपल्या पुत्राचा घात केला. मग विचार करा, रणांगणात ज्यावेळी वीर उभा राहतो तिथं नातेवाईक सांभाळत नाही, तर समोर असणारा योद्धा शत्रू समजून त्याच्यावर शरसंधान करून आपला विजय संपादन करू इच्छितो. सम्राट देवानं दिलेली आज्ञा त्यावेळी गदाधराला शिरसावंत होती. म्हणून गदाधराने पुत्राचा अरे शिरसावंत तरी आपल्या असते तरी विचार करायला होता. अरे सावधानीचा सुद्धा इशारा दिला नाही. अरे थेट जाऊ लागतात. प्रचंड गतीने त्याच्या मस्तकावर तार केला. अरे कसला तो बा त्याच्या बापाच्या मनामध्ये रडू लागलं. आपल्या पुत्राचा घात झाला. शब्द त्याच्या मुखातून निघले बबलूच्या, कोणी माझा घात केला देवा धाम. अरे त्यावेळी कळलं की आपला पुत्र मारला गेला. एवढं पुत्र घाताचं पाहतं त्या भीमाच्या मातेला होऊन आता धर्म कार्यासाठी निघाला. मग तेच बाबाचा क्षालन काय मिळाला होता थांबता. जिथं गोत्र हत्या घडली गेली त्याचा क्षालन व्हावा म्हणून अश्वमेध चालू केला. कसा काय पांडव चुकीचा आहे? ते पुत्र घाताच्या तो घात कळला त्याच्यासाठी गायत्री मंत्राचा जप करून सुद्धा पापाचाला धुता येतो. मग ते काय तुम्ही काय केला नाही? राज्याचा अहंकारच पुढे येतो. असं तुम्हाला वाटतंय? मग जर तुम्हाला तसं वाटतंय, मग सम्राट आता सुद्धा राजअहंकार तुमच्या मनात आहे. जिथं पांडवांना तुम्ही सहाय्य करीत नाही आहात, त्यावरती तुम्हाला सत्ता हवी आहे आणि त्याच सत्याच्या अभिलाषेमुळे आता इथं उभे आहात. आम्हाला सत्ता नकोय. आम्ही आमच्या राज्याचं रक्षण करतोय. प्रत्येक राजकर्त्याला स्वतःची भूमी कोणा समान हो? देवा समान, पित्या समान, माते समान. मग त्या पित्या मातेचं रक्षण करणं वीराचं कर्तव्य नव्हे का? मग तीच पितृ प्रत्येकाला आपल्या मातेला प्रत्येक वीराने आपल्या भूमीला स्वतंत्र मिळवून द्यावं हे त्या वीराचं कर्तव्य नव्हे का? मग पांडवांनी केलेली कृती ज्यावेळी त्यांना राज्यत्याग करावा लागला ते पुनश्च मिळवण्यासाठी घडलं ते महाभारत युद्ध. मग तेव्हा पांडव चुकीचे कसे होते? तुम्हाला चुकीचं म्हणत नाही. तुम्ही तुमच्यात मांडला, पण आमच्यामध्ये काय येतात? आम्हाला आमचं तरी राज्य राखू द्या. एकाच कारणास्तव जिथं पांडवांनी अश्वमेध आरंभिलाय त्याचा मूळ हेतूच असा आहे की संपूर्ण पृथ्वी एका छताखाली आहे. तोच यजमानपदी बसलेला मनुष्य, ती व्यक्ती, तो सार्वभौमत्व होईल म्हणून अश्वमेध आरंभिलाय. हे सार्वभौमत्व आम्हाला मान्य नाही. तुम्ही माघारी जाऊ शकता. मग या कोण करणार आहे? विश्वात अधर्मानं सुद्धा तुम्ही वावरणार. या अश्वमेधात माझं सहकार्य मिळणार नाहीये. पराक्रमाने अश्वबंधन केला तो देणारच नाहीये. मग या वीराची इच्छा असेल तर अश्वाची मुक्तता कोणत्या प्रकारे करावी? ऋषकेतू पूर्णता जाणतोय. जर हे तुमच्या शौर्यपणाला तुम्ही नावत असाल तर अभिलाष ऋषकेतूचा होईल. या ठिकाणी तुझा नागराज आहे. अजूनही जीवनात संधी देतोय. हे शिक्षक येतो माघारी चल म्हणतोय. एक वीर तुझ्या पायभूमीच्या रक्षणार्थ तुझ्या समोर उभा होय आणि त्या वीराला मारण्याचं